वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या वार्डातील नागरिकांना अनेक अत्यावश्यक नागरिक सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे। वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी या ग्रामपंचायतींच्या हद्दीत येणाऱ्या वार्ड क्रमांक 5 मधील ओमसाई नगर, स्वामी समर्थ कॉलनी आणि महात्मा फुले नगरातील रहिवासी नागरिकांना विविध अत्यावश्यक पायाभूत सुविधांसाठी ग्रामपंचायत कार्यालयाची उंबरठे झिजवावी लागत आहेत। मात्र प्रशासनाकडून केवळ सुविधा देण्याचे पोकळ आश्वासने मिळत असल्याने येथील रहिवाशांना अत्यावश्यक नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागते। नुकत्याच झालेल्या पावसामुळे मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दलदल निर्माण झाली असून वाहनधारक आणि पादचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। यामुळे रस्त्याने ये जा करणारी शाळकरी मुले चिखलात पडतायत, तसेच पिण्याचे पाणीही वेळेवर येत नसून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। हे सर्व चित्र डोळ्यासमोर असताना देखील या वार्डातील ग्रामपंचायत सदस्यांकडून भेदभाव होत असल्याचे देखील रहिवाशांचे म्हणणे आहे। आमच्या स्वामी समर्थ नगरामध्ये इकडून आम्हाला दळण आणायला, परत त्यांना शाळेत मुलांना सोडायला, बघा हा रस्ता बघा तुम्ही कसा दिसतो, पडून जातो आम्ही, आमचे मुलं पडून जातात शाळेत जाताना, सगळ्यांना उचलून न्यावं लागतं। आम्ही पडलो किती वेळा, तो मुलगा दळण आणून नेतो, नाही पडता वाचली तर मुलांनी उचलून परत डब्बा धरला त्या मुलांनी। ग्रामपंचायतला काय सांगायचं तुम्ही सांगा ना, पाणी आमच्या नळांना येत नाही, अर्धा तास पाणी सोडतात, पाण्यामध्ये अर्धे लोक मोटरी लावून घेतात, कुणी कुठं जायचं आणि काय बोलायचं, बोलून सांगून त्यांना दाखवून सनी बी ते काम करत, काय सांगितलं करतात येतात, तेवढं नाली चिखल काढून जातात, परत तो तसं होऊन जात। नाव आहे हे स्वामी समर्थ नगर आहे। हा पाण्याचा ना 4 वर्षापासून त्रास आहे। ग्रामपंचायतवाले येतात, चिखल काढतात आणि जातात, काहीच करत नाही। तरी आम्ही ग्रामपंचायत मध्ये 3 वेळेस गेल्या तरी काहीच फरक पडला नाही। मच्छर एवढे होतात, लेकरं पण बिमार पडतात। आज सकाळीच माझी मुलगी पडली, तर येते चिखल काढतात आणि जातात, आम्ही करतो म्हणते तर काहीच करत नाही। तुमची काय मागणी आहे? आमचं म्हणणं आहे की हे पाणी आम्हाला म्हणजे ड्रेनेज लाईन व्हायला पाहिजे इकडे। काय समस्या, आम्ही 5 वर्ष झालं इकडे राहतो, 5 वर्षापासून आम्हाला येण्या जाण्याची खूप तकलीफ आहे। येता जाता पडता लेकरं येते जाते, आम्हाला या जायची इकडून रोड नाही व्यवस्थित, आम्ही इकडून मधून पण जातो, मधून जायला पण आम्हाला रोड व्यवस्थित नाही। इकडून जात सटसट निष्ठती माणसं पडते, गाडी पायी बी जाता येत नाही, गाडीवर पण जाता येत नाही। ग्रामपंचायतवाले येते, मुरुम टाकते जाते, मुरुम टाकलं म्हणजे परत चिखल होतोय, गाड्या सटसट निष्ठा त्या पाणी तुंबतंय, इकडून आश्रम बापूपर्यंत जायला सुद्धा अडचण आहे आम्हाला, मंदिरापर्यंत सुद्धा जाता येत। सांडपाण्याचं भरपूर तरस होता, इकडं पण तरस होतो, काँग्रेस गवत हे सगळं इचू काटे सगळं बिमारी भरपूर, डेंगू व्हायला लागला, मलेरिया कोणाला, काही खाशी सर्दी पडसं खूप व्हायला लागले या मच्छरमुळे। आपलं जेवढं करतोय तेवढं करतो आपण, घरचे माणसं म्हणून या पद्धतीने आपण बोलत नाही। मागच्या 5 वर्षापासून मी इथे राहतोय। मुळात आम्ही ज्यावेळेस घर बुक केलं त्यावेळेस त्या हरामखोर कॉन्ट्रॅक्टर अवतळेने आम्हाला सगळ्या सुविधा देतो असं म्हणल्या होत्या, त्याने आम्हाला सुविधा काही दिल्या नाहीत आणि त्यांनी ती साईड अर्धवट सोडून आम्हाला असं ती परिस्थिती आणली आहे आमची। मागच्या 2 महिन्याखाली मी जिल्हा परिषद डेप्युटी शिवला जाऊन भेटलो होतो, ग्रामसेवकावर तक्रार दिली होती, तरी सुद्धा ग्रामसेवक आम्हाला शिवते शाळेत जायला त्रास होतो। मी रांजणगावचा रहिवासी आहे आणि हे असं इथं पाणी सांडलेलं आहे, या पाण्यामुळं आणखीन दुर्गंधी व डास हे मच्छर असे होतात। या पाण्यामुळे खूप रोगराई वाढलेली आहे आणि आम्ही शाळेत जातो त्यावेळेस पडतं, कोणाच्या बच्चं पाणी अंगावर उडतं, त्यामुळे आम्ही शाळेत जायला पण अवघड झालेले आहे। पूर्ण फाट्यापासून तर इथपर्यंत रस्ता आम्हाला चांगला नाही आहे आणि कोणी पण या पाण्याविषयी कोणी काही तक्रार करत नाही आहे आणि या आमची मागणी अशी की हा रस्ता लवकरात लवकर बनवावा, आम्हाला शाळेत जायला चांगलं व्हावं आणि या पाणी इथून काढून टाकावं, याच्यामुळे मच्छर हे होणार नाही अशी आमची मागणी करत आहे ग्रामपंचायतकडे। स्थानिक रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायत प्रशासनाकडून येथील ओमसाई नगर, स्वामी समर्थ कॉलनी, महात्मा फुले नगर आणि आसाराम बापू नगर परिसर या नागरी वसाहतीतील रहिवाशांना सुविधा पुरवण्यास सापत्नक वागणूक दिली जात आहे। यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागते। या संदर्भात रांजणगाव ग्रामपंचायतीचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी नानासाहेब पाटील मत्सागर यांच्याशी AIN न्यूजचे प्रतिनिधी सुदाम गायकवाड यांनी प्रत्यक्ष बातचीत केली। वार्ड क्रमांक 6 मधील समस्या संबंध कमळापूर फाटा ते कमळापूर शिवापर्यंत जो रस्ता आहे तो आता आम्ही ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येतो। त्यांनी आम्ही आता त्यांची परवानगी घेऊन ग्रामपंचायत नवीन रोड टाकण्याच्या याच्यात आहे। दुसरा लाईटची व्यवस्था, लाईट नियमित चालू असतात, म्हणजे नादुरुस्त झाल्याचं आम्ही टाकत असतो। काम आता उद्या टेंडर ओपनिंगची तारीख आहे, त्यानंतर चालू आहे 6 नंबर।